सुप्रियाताई आणि अजितदादांमध्ये पॅचअप. दादाताईंमध्ये पहिल्यांदाच हास्य विनोद. साताऱ्यात सुप्रिया सुळे आणि अजित पवार एकाच व्यासपीठावर. पाकिस्ताननं काल भारताची वायू हद्द ओलांडली. पाकिस्तानकडून 36 ठिकाणी 300-400 ड्रोन्स हल्ले करण्याचा प्रयत्न. भारताकडनं पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर. कर्नल सोफिया कुरेशी यांची माहिती. पाकिस्तानकडून एलओसीवर गोळीबार. पाकिस्ताननं वापरलेले ड्रोन तुर्कस्तानने दिलेले. भारतीय लष्करानं केले पुरावे सादर. धार्मिक स्थळांवर हल्ला केल्याच्या खोट्या बातम्या पाकिस्ताननं पसरवल्या. गुरुद्वारावर हल्ला न केल्याचा पाकिस्तानचा दावा खोटा. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांची माहिती. भारत आता पाकिस्तानची आर्थिक कोंडीही करणार. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्थेकडे पाकिस्तानची तक्रार. परराष्ट्र सचिवांनी केलं स्पष्ट. पाकिस्तानच्या हल्ल्यामध्ये एक भारतीय जवानाला वीरमरण. मुंबईतल्या घाटकोपरमधल्या मुरली नाईक यांना एलओसीवर झालेल्या हल्ल्यामध्ये वीरमरण. देशभरामध्ये कुठेही एटीएम बंद राहणार नाही. एटीएम बाबत व्हॉट्सअॅपवर व्हायरल होणारा मेसेज खोटा. पीआयबीची माहिती. पेट्रोल डिझेलबाबत पॅनिक होऊ नका. देशभरामध्ये भरपूर इंधनाचा साठा. पेट्रोलियम कंपन्यांनी केलं स्पष्ट. आणि भारत पाकिस्तान तणावासंदर्भात मेहबूबा मुफ्तींना रडू कोसळलं. दोन्ही देशांनी हल्ले बंद करावेत. मेहबूबा मुफ्तींचं आवाहन. कराडमध्ये नवोदित मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन. लोकशाही मराठीचे व्यवस्थापकीय संपादक विशाल पाटील यांचा पुरस्कारानं सन्मान. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.